गणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विज्ञानं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजस योगमुद्रा नेत्री नैरे तुझवीण निद्रा कै भेटसी वामजला सुभद्रा। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काळे आपण सावे जवळे। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। भगवती जगदम्बा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। राम कृष्ण हरि हरि जय जय। राम कृष्ण हरि हरि जय जय। राम कृष्ण हरि हरि जय जय। राम कृष्ण कृष्ण हरि जय जय। राम कृष्ण हरि गोवर्धन धर गोपाल नरत। गोवर्धन धर गोपाल नरत। गोकुल संकट हरि राजा राम 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 कृष्ण हरि जय जय। राम कृष्ण
नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राम कृष्ण हरी हरी जय दुर्वासोनित दुःख विमोचन दुर्जन संगम हारी दुर्वासोनित दुःख विमोचन दुर्जन संगम हारी राम राम कृष्ण हरी हरी जय शरणागत दिन चरणी शरणागत दिन शरणागत दीन चरणी करुणा दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल
संतांची पायी हा माझा विश्वास संता शिया दा धिन धिन दा दा धिन धिन दा दा धिन संतांची पायी हा माझा विश्वास संतांची पायी माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास विश्वास संतांची माझा विश्वास संतांची पायी ते सर्व भावे दास सर्व भावे दास झालो त्यांचा संतांची पायी हा माझा विश्वास ते जीव माझे ते जीव माझे ते जीव माझे माझे ते जीव माझे हित करीती सकळ ते जीव माझे हित करीती सकळ गोपाळ कृपा कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी संतांची पायी हा माझा विश्वास भागलिया मज 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 भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज भागलिया 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 मज वाहतील कडिये यांची याने जोडे त्यांची याने जोडे सर्व सुख
वचन न मोडी बोलिलेत वचन न मोडी बोलिलेत संतांची पायी हा माझा सुवास संतांची पायी संतांची पायी संतांची हा माझा विश्वास महायोग पीठे तटे भीमरथ्याम्बरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमिषमानन्दिवल्लभं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यापदा भव या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गोपाल कृष्ण महाराज की जय भगवती जगदम्बा माता की जय श्री मंगलमूर्ती मोरया। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग, या अभंगात परत एकदा आपल्याला संत याविषयी चिंतन करायचं आहे। या प्रस्तुत अभंगाचे शब्द असे आहेत: संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आम्ही जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। संतांचं महत्व सांगताना संत आपल्या आयुष्यामध्ये काय आपल्याला प्राप्त करून देतात त्याचं विवेचन प्रस्तुत अभंगात महाराज आपल्याला सांगतात। या जगामध्ये हा भवसागर जर तरुण जायचं असेल तर आपल्याला संतांशिवाय कुठला नावाडी नाहीये। संतांचा पदर धरूनच समोर जावं लागणार। भलत्या भलत्यांचे पाय आपण धरतो, परंतु त्यांनी आयुष्यामध्ये साध्य काही होत नाही। संतांना जर संतांचे पाय तुम्ही धरलेत तर जीवनाचं कल्याण आहे। सरळ सरळ ह्या अभंगाचा जर अर्थ आपण पाहिला, तुकाराम महाराजांच्या अभंगाचं एक वैशिष्ट्य असं आहे की महाराज एक सिद्धांत मांडला, त्यानंतर तुमच्या मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नंतरच्या चरणामध्ये देत जातात। उदाहरण जर आपण घेतलं की इथे संतांची पायी हा माझा विश्वास, हे त्यांनी पहिलं चरणाचा पूर्वार्ध सांगितला। मग विश्वास किती प्रमाणामध्ये आहे? सर्व भावे दास झालो त्यांचा, त्यांचा मी दास सर्व भावांनी झालो। ते माझ्यासाठी काय करणार आहे? त्याची माझे हित करीती सकळ, सकळ हित माझं करणार आहे। बघ ते हित कोणतं? तर जेणे हा गोपाळ कृपा करी।
त्या भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी ह्याला त्यांनी हित असं म्हटलेलं आहे. आणि ते काय काय करतात, भाग लिया मज, या परमार्थाच्या मार्गावरती मी दमलो भागलो तर ते काय करतील, भागलिया मज वाहतील कडिये, ते मला कडेवरती घेतील. आणि त्यांनी कडेवर घेतल्यामुळे मला ते संतांचं भगवंतापर्यंत मी जाऊन पोहोचेल. त्यांची आणि जोडे सर्व सुख, सुखाच्या आधी सर्व हा शब्द वापरलेला आहे. त्यांची आणि जोडे सर्व सुख. आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे शेष, शेष म्हणजे नागपंचमीचा शेष नाही, शेष म्हणजे राहिलेलं उरलेलं. बरेचदा आपल्या इकडे शेष नैवेद्य करायची पद्धत आहे ना, म्हणजे त्यांच्या मुखातून राहिलेलं जे शेष आहे, घेईना आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते. त्यांनी जी काही वचनं आम्हाला सांगितली त्यावरती आम्ही कुठलीही शंका न ठेवताना त्यांचं वचन बोलणार नाही. का तर तेची माझे हित करीती सकळ, झेणे हा गोपाळ कृपा करी, असा सरळ सरळ अर्थ याचा आहे. आपण जर बघितलं आपल्या जीवनामध्ये आपण अनेकांचे पाय धरतो. एखादा जर नोकरी पेशातला माणूस असेल, पाय धरणं म्हणजे शब्दशः तो अर्थ घेतलाच पाहिजे आवश्यक नाही आहे, पण चुकून जर एखादी मोठी चूक झाली तर माणूस सामान्य माणसाचे साहेबांचे सुद्धा पाय धरल्याशिवाय राहत नाही. अनेक लोक नेत्यांचे पाय धरतात. मग समाजामध्ये दुसऱ्यांचे पाय धरणे सामान्य गोष्ट आहे, पण महाराज म्हणतात नाही, संतांच्या पायावरती विश्वास ठेवा. अहो, आपण ज्यांचे पाय धरतो ना, ते जोपर्यंत तुम्ही पाय धरणार तोपर्यंत ते तुम्हाला मदत करेल, अथवा त्या व्यक्तीची तुमच्याबद्दलची जर किंमत कमी झाली तर तो पाय झटकारून द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. पण संतांचं असं नाही आहे. संतांची पायी हा माझा विश्वास. विश्वास शब्द मोठा आहे. आपण कुठे विश्वास ठेवतो आहे की नाही. लोक मामा भाच्याच्या कबरीवरती पण विश्वास ठेवणारे आहे तुमच्या इथे, आहे ना. मला उदाहरण द्यायचं म्हणून आठवलं. तिच्यातून फायदा काय आहे. ठीक आहे, ज्याचा एखाद्याचा विश्वास आहे, पण विश्वास आहे तिथे तुम्ही गेल्यामुळे घडलं असं म्हणणं फार धैर्याचं आणि धारिष्ठाचं होईल. कारण की काल तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेले की भागलिया ठेविले अनंते तैसेची राहावे. प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणारच आहे. तुमचा विश्वास आहे, पण ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवता ते कुठेतरी संतांचे पाय पाहिजे. कुठेही लोक विश्वास ठेवतात, कुठेही ठेवतात. आपण ते उदाहरण मला आठवलं, पण तुम्ही अजून कुठेतरी गेलात तरी पण रस्त्याच्या बाजूला दगड मांडलाय, तिच्यावरती शेंदूर लावला. 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये, काही वर्षामध्ये तिथे जत्रा भरायला लागते. परिपाक कशाचा आहे, विश्वास ठेवल्याचा. पण तो विश्वास सार्थकी आहे का. कोणी कुठे विश्वास ठेवतं. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. कोणाचा कोणावरती विश्वास राहील. एक राजा होता. आता राजा म्हटलं तर तो छोटा मांडलिकत्व प्राप्त असलेला राजा, पण तरी राजा. छोटंसं संस्थान होतं, पण राजा लहरी होता. मनात जे येईल तसं वागायचा. आणि विचित्र त्याची मनोवृत्ती होती. एक दिवस त्याच्या मनामध्ये हा विचार आला
की आपल्या राज्यामध्ये विद्वान किती आहे याची मोजदाद करावी. त्यांनी प्रधानाला बोलावलं, म्हणाले प्रधानजी उद्यापासून तुम्ही एक कागद आणि वही आणि एक पेन घ्या, आपल्या राज्यामध्ये विद्वानांची यादी तयार करा. जो स्वतःला विद्वान समजत असेल त्याचं नाव पहिले लिहा आणि त्याला माझ्यासमोर उभं करा. त्याला उभं केल्यानंतर मी त्याला प्रश्न विचारील. जर माझ्या प्रश्नाची त्यांनी उत्तरं दिली तर त्याला मला जे चांगल्यात चांगलं जास्तीत जास्त वाटेल, मग त्या मोहरा असो किंवा गावं असो, मी त्याला बक्षीस म्हणून देणार. पण जर त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्याला माझे 10 फटके खावे लागतील. प्रधानाने ऐकलं. आता बिचारा तो हुकमाचा ताबेदार हो. त्या प्रधानाने एक वही घेतली, पेन घेतला आणि तो विचारायला लागला, तुमच्या गावामध्ये कोणी विद्वान आहे का? आता मला सांगा, स्वतःला विद्वान समजत नाही असा कोणीतरी एक जण आहे का? सगळ्यांनी हात वर केले, मी विद्वान आहे. मग प्रधानाने सांगितलं, तुम्ही विद्वान आहात हे मी मान्य केलं, पण हे मान्य आमच्या राजेसाहेबांनी केलं पाहिजे. ते तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतील आणि ते प्रश्न विचारल्यानंतर त्याचं जर उत्तर तुम्ही दिलं तर तुम्हाला सुवर्ण मोहरा नाही तर एखादं गाव बक्षीस, आणि जर नाही दिलं, त्यांचं समाधान झालं नाही तर चापकाचे 10 फटके खावे लागतील. तिच्यातले अर्धे अधिक गळाले. आता लोकांनी विचार केला, एवढी काही पाठ आमची खाजवत नाही आहे. पण बिचारे परिस्थितीने गांजलेले होते. त्यांना असं वाटलं, जाऊ, आपल्याला राजाची बुद्धीची क्षमता माहिती आहे. असे काही यायला लागले. राजाचं समाधान होईना आणि तो फटके दिल्याशिवाय राहीना. प्रधान कोणत्याही गावात गेला तरी आता त्याला विद्वान मिळत नव्हता. प्रधान येताना दिसला की लोक आपल्या घरात जायचे, कशाला फटके खायचे. आणि पाहता पाहता एकही विद्वान दिसत नाही असं म्हटल्यानंतर प्रधानही वैतागला. त्यांनी सांगितलं, म्हणाले महाराज एकही विद्वान नाही. म्हणाले असं कसं नाही, आपल्या राज्यात विद्वान नाही असं तुम्ही कसं म्हणता? अहो तुम्ही शोधा. हा म्हणाला शोधतो, पण 2-4 दिवसानंतर जरा रजा घेतो, फार थकलो मी. त्याची रजा राजाने मंजूर केली. त्यांनी विचार केला, त्या गावातच राहायला नको, वनात जाऊन राहूया. म्हणून प्रधान वनामध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर ती वनराईचं ते सौंदर्य पाहिलं. याच्या अंतःकरणाला शांतता वाटली. एक छान अशा सुंदर डेरेदार वृक्षाच्या खाली तो बसलेला असताना तिथं एक गुराखी आला आणि गुराख्यांनी त्या प्रधानाच्या जवळ जाऊन नमस्कार केला. म्हणाले, प्रधानजी आज तुम्ही इकडे कसे काय? म्हणाले, सहज सुट्टी घालवायला आलो. गुराख्यांनी प्रधानाला प्रश्न विचारला, प्रधानजी तुमच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंतामग्नता दिसते, त्याचं कारण? ते म्हणतात, अरे बाबा ते कारण सोडून दे तू आता. कारण की प्रधानजी त्या गुराख्याला सामान्य माणूस समजत होते, त्याच्याशी काही सांगूनही उपयोग नव्हता. पण हा गुराखी हट्टाला पिटला. तो म्हणतो, नाही नाही, तुमच्या चिंतेचं मला कारण सांगा. जर मी काही त्यावरती उपाय करू शकत असेल तर प्रयत्न करीन. आमच्या राज्याचा प्रधान चिंतामग्न असावा हे मला मान्य नाही. आणि यांनी सांगितलं की मला एका विद्वानाच्या शोधामध्ये मी इतके दिवस फिरलो, पण मला विद्वान सापडला नाही. आजकाल कोणत्याही गावात शहरात मी गेलो तरी लोक लपून बसतात. हा सगळा वृत्तांत त्या गुराख्याने ऐकला आणि तो म्हणतो की मी एक तुम्हाला विचारू का? हा म्हणतो, काय? मला तुम्ही तिथं घेऊन जा. प्रधान म्हणाला, बाबा तुझी पाठ खवखवायला लागली का फटके खाण्यासाठी? गुराखी म्हणतो, तसेही नियतीचे फटके खातोय. प्रत्यक्ष 10 फटके खाल्ले, काय होणार आहे जाऊन जाऊन? सवय आहे मला त्याची. पण यदा कदाचित जर मी तुमच्या राजाच्या प्रश्नाची उत्तरं दिली तर मला एक गाव किंवा सुवर्ण मोहरा प्राप्त होईल, माझी गरिबी निघून जाईल. ये उद्या ये तू.
राजसभेमध्ये उद्या चांगला पेहराव करून ये, प्रधानाने सांगितलं. प्रधान सकाळी राजाच्या महालात गेला, आज एक विद्वान येणार म्हणून सांगितलं. वेळेवरती तो गुराखी चांगला पेहराव करून तिथे आला. त्याला बसायला समोर चौरंग दिला. राजेसाहेब सिंहासनावरती बसले, इथे प्रधानजी उभे आहे. आणि राजाने त्याला प्रश्न विचारला, मूक प्रश्न विचारला. जसा मूक मोर्चा राहतो की नाही तसा मूक प्रश्न. काय? त्यांनी डाव्या हाताचा तळवा असा घेतला आणि उजव्या हाताची मूठ त्या डाव्या हातावरती आदळली 3-4दा आणि त्याला विचारलं, याचं उत्तर दे. त्या गुराख्याने 2 क्षण विचार केला आणि त्यांनी मूकतेनेच उत्तर दिलं. फक्त खुणेने उत्तर दिलं. 2 बोटं दाखवली. 2 बोटं. 2 बोटं दाखवल्यावरती राजा खुश झाला. प्रधानजी विद्वान माणूस आणला, पण त्याला मी पुन्हा एक प्रश्न विचारणार आहे. पुन्हा एक प्रश्न विचारणार आहे. विचारा. प्रधानजी विचारा म्हटल्यानंतर राजा विचारतो. आता राजानी ह्याला 4 बोटं दाखवली. 4 अशी यांनी 4 बोटं पाहिली. 2 क्षण विचार केला आणि आता त्या गुराख्यानी नाही नाही म्हणून अशी मान हलवली आणि मान हलवली. राजा खुश. प्रधानजी एकदम योग्य व्यक्ती तुम्ही माझ्या दरबारात आणला. आता तर मला असं वाटतं ह्यालाच पंतप्रधान नेमावा. प्रधानजी म्हणतो, काही हरकत नाही, हा माझा राजीनामा. सुटलो बाबा एकदाचा. पण प्रधानाच्या मनामध्ये कुतूहल होतं, जसं तुमच्या मनात आहे की राजाने प्रश्न काय विचारला, गुराख्यानी उत्तर काय दिली, आहे ना? तुमच्या मनातलंच आहे ना? तेच त्या प्रधानाच्या मनात झालं. म्हणून हा राजाकडे गेला. रात्री, राजेसाहेब तुम्ही अगदी विद्वान प्रधान नेमलेला आहे, फक्त मी थोडा अनाडी आहे, मला समजत नाही, मला फक्त तुम्ही विचारलेला प्रश्न तो जाणून घ्यायचा आहे. राजा म्हणाला, अरे सामान्य प्रश्न विचारला. मी काय केलं, त्याच्यासमोर डाव्या हाताच्या तळहातावरती उजव्या हाताची मूठ आपटली. का? मी त्याला विचारलं, या जगतामध्ये माझ्याशिवाय अजून कोणी श्रेष्ठ आहे का? काय संदर्भ लागतो तुम्ही लावा. तर त्यांनी काय केलं, 2 बोटं दाखवले. म्हणाले, हो. मग त्या 2 बोटाचा अर्थ तुला कळला नाही? हा म्हणतो, नाही कळला. 2 बोटाचा अर्थ आहे, महाराज तुम्ही एक श्रेष्ठ आहात आणि तुमच्यापेक्षा भगवंत श्रेष्ठ आहे, याचा अर्थ आहे 2 बोटाचा. प्रधान म्हणतो, मी 10 जन्म घेतले तरी मला हे सुचलं नसतं. बरं, नंतर म्हणाले तुम्ही 4 बोटं दाखवली. 4 बोटं दाखवल्यानंतर त्यावरती त्यांनी सांगितलं, हो हो, या चहूबाजूनी तुमच्या दोघांशिवाय कोणीही श्रेष्ठ नाही. पंढरीनाथ महाराज की जय. प्रधान चूप बसला, नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी गुराख्याच्या मनातलं विचारायला गेला. गुराख्याच्या घरी आता दोघांची उत्तरं आपण पडताळणी करतो की नाही? पडताळणी करताना त्याला गणितात पहिले पडताळा करायचे आहे ना, ज्याला आजकालच्या बोलीभाषेमध्ये टॅली शब्द आहे. मग ही पडताळणी करायला तो प्रधान त्या गुराख्याच्या झोपडीत गेला. आता भावी मनोनीत प्रधान म्हणून त्याला नमस्कार केला. म्हणाले, महाराज काल तुम्ही आमच्या महाराजांना प्रश्न काय विचारला आणि त्यांनी प्रश्न काय विचारले, तुम्ही उत्तर काय दिलं हे मला कळलं नाही. गुराखी म्हणतो, काय प्रधानजी तुमचा तो राजा म्हणाला, बस असाच आहे, नंबर 1चा कंजूस. इथे याला वेगळंच ऐकायला मिळालं. अरे हो, कंजूस आहे, पण कसा? तो गुराखी सांगतो, तुमच्या राजानी मला पहिला प्रश्न विचारला असा असा, तर मी त्याला काय म्हटलं, 2 बोटं दाखवली. अरे हो, पण त्यांनी काय विचारलं, तुम्ही उत्तर काय दिलं हे मला सांगा ना. त्यावर गुराखी म्हणतो, तुमच्या मालकानी राजाने मला विचारलं, माझ्या इथे नोकरी करतो का पंढरीनाथ महाराज की जय. आणि मी त्याला म्हटलं, नोकरी करेल पण 2000 रुपये पगार पाहिजे.
काय पडताळणी आहे. 2000 रुपये पगार पाहिजे. बरं, दुसरा प्रश्न. मी त्याला म्हटलं की मी 2000 शिवाय येणार नाही. मग तुमच्या राजांनी मला 4 बोटं दाखवली. हो, 4 बोटं दाखवली. मग त्याचा अर्थ तुम्हाला नाही कळला, तुम्हीच सांगा. 4 बोटांचा अर्थ आहे तुमचा राजा इतका कंजूस आहे, मला म्हणाला मी जास्तीत जास्त 400 रुपये देईल, करतो का? आणि मी त्याला नाही नाही म्हटलं आणि निघून आलो. धन्य आहे म्हणाले. गुराख्याचा राजाच्या बोलण्यावर काय विश्वास आणि राजाचा गुराख्याच्या बोलण्यावर काय विश्वास. खरं म्हणजे विश्वासच आहे ना. तो ह्याला विद्वान समजला ना, हा त्याला कंजूस समजला. आपण जो अनाठाई हा जो विश्वास ठेवतो ना, तो अशा प्रकारचा आहे. म्हणून आपल्याकडे आपण जर आपल्या परंपरेचा जर अभ्यास केला तर तिच्यात सगळ्या गोष्टींचा उहापोह झालेला आहे. उहापोह झालेला आहे. कसा? आपल्या इकडे म्हण आहे, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ झाली. बरोबर आहे ना? ते तुमच्या आयुष्यात घडणारं असतं. पण असे जे अनेक प्रकार आपल्याला दिसतात की नाही, इथे विश्वास ठेवला त्यांच्यानी असं झालं, असं काही होत नाही. ते घडतं. ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला, ती जी गोष्ट घडते त्यानुसार तुम्हाला प्राप्त झालं. अशा या दैवतांना तुकाराम महाराजांनी सेंद्री हेंद्रेदी दैवत म्हटलेली आहे. काही काही कशावरती विश्वास ठेवतात. पण विश्वास ठेवण्याला एक संत आणि भगवंत, बस 2च गोष्टी आहेत. फार गहन विषय आहे. महाराज म्हणतात, तुका संतांच्या पायी हा माझा विश्वास. अहो, आयुष्यामध्ये जीवन जगताना विश्वास संसारातही तितकाच आवश्यक आहे आणि त्याच्या शतपटीने परमार्थामध्ये आवश्यक आहे. एखाद्याच्या संसारामध्ये जर नवऱ्याचा बायकोवरती आणि बायकोचा जर नवऱ्यावरती किंवा आई वडिलांचा मुलांवरती आणि मुलांचा जर आई वडिलांवरती विश्वास नसेल, त्या घरामध्ये काय महाभारत घडतं तुम्ही सगळे सुजाण आहात. विचार करा आणि अनुभव घ्या त्याचा. नवऱ्याचा बायकोवरती आणि बायकोचा नवऱ्यावरती विश्वास पाहिजे म्हणजे पाहिजेच, आणि तो नसेल तर तिथे महाभारत घडतं. एक दिवस सहज गमतीने घरामध्ये 27-28 तारखेला आलेले पाहुणे 5-25, त्यांच्यासाठी बायकोला यांनी सांगितलं, म्हणाले सगळ्यांसाठी गोड चहा करा. माणसाला म्हणायला का लागतं? पण त्या दिवशी घरातली साखर संपलेली आहे. त्याला राग आला, घरातली साखर संपली, अशी कशी संपली? मी दर महिन्याला ठरलेल्या जितकी आपल्याला साखर लागते तेवढी आणलेली आहे, मग 4 दिवस आधी कशी संपली? आता हिलाही ऐकून ऐकून कंटाळा आला होता. तिने सांगितलं, माझ्या माहेरचे बक्के मारायला आले होते. म्हणाले, पंढरीनाथ महाराज की जय. अविश्वास दाखवला ना, मग असं ऐकायला लागेल. संसारामध्ये विश्वासाची आवश्यकता आहे, तर परमार्थामध्ये किती असेल? म्हणून समर्थही म्हणतात, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. जो प्रपंच चांगला करतो ना, तोच परमार्थ चांगला करू शकतो. आम्हाला प्रपंचामध्ये आमचा विश्वास जर नसेल तर आम्ही त्या परमार्थामध्ये तरी काय विश्वास ठेवणार आहे? काय व्यवहारात जर आपण बघितलं, अमेरिकेत बसलेले किंवा पाश्चात्य देशामध्ये बसलेले मालक लोक आपलं पोरगं वर्क फ्रॉम होम त्याच्या घरामधल्या एका खोलीमध्ये बसून काम करतं, पण त्याच्यामध्ये त्याला 1 तारीख झाल्यानंतर त्याच्या खात्यात पैसे जमा होतात ना. हा विश्वास नाही तर काय आहे? हा विश्वास आहे. त्या विश्वासाचा परिणाम आहे. मग संसारामध्ये इतका विश्वास आवश्यक आहे, तर परमार्थात किती पाहिजे? परमार्थामध्ये शतपटीने जास्ती पाहिजे. कारण की परमार्थामध्ये तुम्हाला मार्ग भटकावायला अनेक लोक बसलेले आहेत. मला कोणाचा अपमान करायचा नाही म्हणून नावं पण घेणार नाही आणि खूप जास्ती उदाहरण पण देणार नाही. पण तुम्ही समाजामध्ये बघा, अहो लोक सांगतात, तुम्ही गुरु केला का? हो केला. मग तुमचं भलं काय झालं? ते म्हणतात काही नाही, जसं आहे तसंच आहे.
म्हणाला तुमचा गुरु चुकला असे सांगणारे लोक आहे. बदलवा म्हणले गुरु. आमच्या गुरुच्या प्रवचनाला लाख लोक येतात. त्यांना गुरु करा, यालाही बरं वाटतं. आपल्या गुरुकडे गुरुदक्षिणेच्या गुरुपूजेच्या दिवशी 100 लोक आणि ह्याच्या गुरुकडे हजारो लोक. ह्याला वाटतं ह्याचं महत्त्व जास्ती आहे. आणि तो गुरु दीक्षा देतो तर कशी देतो? त्यापूर्वी कोंडवाड्यामध्ये जी गुरंढोरं कोंबलेली राहायची ना, तसे उभे करतात आणि तो तिथून सांगतो. कधी कधी तो ऑनलाईन पंढरीनाथ महाराज की जय, ऑनलाईन दीक्षा. आजकाल त्या शक्तिपातामध्ये सुद्धा ऑनलाईन प्रकार चालू झाला असं ऐकलं. माझा अधिकार नाही, मी खूप जास्ती बोलणार नाही. कुठेही विश्वास ठेवतो माणूस आणि मग फजित होतो. असाच एक व्यक्ती तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांची कीर्तन प्रवचन ऐकणारा तो महाराजांकडे गेला. म्हणाले, महाराज, तुमची आजपर्यंत मी जी कीर्तनं ऐकली त्या कीर्तनाचा परिणाम माझ्या मनावरती असा झाला की आपण ह्या परमार्थाच्या मार्गावरती चलावं. ह्या परमार्थाच्या मार्गावरती चलावं तर मला तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा. तुमचा या परमार्थाच्या मार्गावरती कुणावरती विश्वास आहे ते मला सांगा, मी तिथेच माझा विश्वास ठेवेल. त्याला उत्तर देताना तुकाराम महाराज सांगतात, संतांची पायी हा माझा विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास. माझा इथे तिथे विश्वास नाही, संतांच्या पायावरती विश्वास आहे. मग विश्वास किती प्रमाणामध्ये आहे? सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावानी. इथे भाव शब्द अधोरेखांकित आहे. प्रपंचामध्ये भावाला किती किंमत आहे? रोज सकाळी बाजारात गेल्यानंतर का हो टमाटर काय भाव दिले, काही उतरले की चढले, हा प्रश्न आपण आत्ता 8-15 दिवसापूर्वी विचारायचो. तुमच्या इकडली परिस्थिती मला माहिती नाही है ना. सकाळी गेल्यानंतर काही काही लोकांना रोज पेपर पाहायची सवय राहते. सोन्याचा भाव कितीनी वाढला, चांदी कितीनी वाढली, घेत कधीच नाही. पण इकडे पाहिल्यानंतर दिवसभर लोकांना सांगायला, माहिती आहे का पंतोपंत, सोनं 1000 रुपयांनी वाढलं, त्यालाही घ्यायचं राहत नाही. पण भावाची चिंता राहते. एक वेळ माणूस सख्या भावाची चिंता करणार नाही, पण त्या भावाची चिंता केल्याशिवाय राहत नाही. प्रपंचामध्ये भाव प्रत्येक ठिकाणी. हो, साधी भाजी घ्यायची तिच्यातही भाव करतात. काल 50 रुपये किलो घेतलं, आज 70 कसे? तिथेही भाव आला ना. प्रत्येक ठिकाणी भाव आहे. मग हाच भाव परमार्थामध्येही आहे. हा बदललेला नाही आहे. पण ह्या भावाचा अर्थ वेगळा आणि त्या भावाचा अर्थ वेगळा. तिथे तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावानी दास. मग आता सर्व भाव म्हणजे काय आहे? एकत्र भाजीच्या दुकानात जाऊन सगळ्या गोष्टींचा भाव विचारायचा, ह्याला सर्व भावे दास म्हणायचं का? नाही नाही. सर्व भावे दास म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक परमार्थामध्ये सांगितला. कायेने लोक नमस्कार करतात, कायेने. पण करताना होतं ना असं बरेचदा, बस वाकला, दिसायला दिसतं, नमस्कार केला, पण तो कायिक झाला. काही वाचने, मधुकरराव राम राम नमस्कार, वाचिक. काही मानसिक, मनातल्या मनामध्ये. पण त्या भावामध्ये दृढता किती आहे? आजकालचा शब्द आहे डेप्थ किती आहे. आपण म्हणतो ना, ती डेप्थ पाहिजे राहते. कायिक भाव, कायेने भगवंताची किंवा संतांची सेवा करायची. किती? अलीकडच्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी परमहंसांची केलेली सेवा. स्वामींचं चरित्र वाचलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची लक्षात येईल. ह्याला म्हणायचं कायिक सेवा. कायिक भावानी स्वामींनी परमहंसांची सेवा केली होती. वाचिक, वाचनी, त्यांच्याशिवाय दुसरा काही विषयच नाही आहे.
वाचेनी ती सेवा करणे आणि मनाने करणे. सर्व भावे दास झालो, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकाराम महाराज म्हणतात, काया वाचा आणि मन संत चरण प्रमाण, हे तिन्ही भाव तिच्यामध्ये सांगितलेले आहे. आणि भाव परमार्थामध्ये किती पाहिजे हो. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एक मोळी विक्या जंगलामध्ये जायचा आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तिथे असलेल्या पुरातन शिवालयामध्ये पूजा करायचा. पण त्याच शिवालयामध्ये त्या परिसरातला जो कोणता राजा होता तो रोज सकाळी नित्य नियमाने त्या शिवपिंडीची पूजा षोडशोपचारे करायचा. आता राजाचा षोडशोपचार जर विचार केला तर काय कमी असेल विचार करा. त्याला म्हणतात ना, सागर संगीत पूजा केली तशी ती राजाची पूजा राहायची आणि सुंदर अशी ती आरास तिच्यावरती राहायची. पाहणाऱ्याचं मन प्रसन्न व्हावं आणि आपण काहीतरी केलं त्याचं समाधान मिळावं अशी त्याची पूजा. पण हा जो मोळी विक्या होता त्यानंतर येणारा तो काय करायचा, आपल्या डाव्या हाताने ती राजाने इतकी सुंदर केलेली पूजा अशी मोडून टाकायचा. पाणी काढायचं त्या बाहुलीचं, त्या पिंडीला स्वच्छ करायचं, बेलपत्र घ्यायचं, गंध लावायचं, अक्षदा व्हायच्या आणि भगवंताला मनोमन नमस्कार करायचा. हा दोघांचा नित्यक्रम चालू होता. आणि चराचरामध्ये व्याप्त असलेला तो भगवंत आणि त्याची ती भगवती, हा सगळा प्रकार पार्वती मातेने पाहिला. आणि पार्वती माता म्हणाली भगवंताला, कसे हो म्हणाले तुम्ही भोळे आणि तुमचे भक्तही भोळे. अरे तो राजा इतकी सुंदर पूजा करतो आणि तो मोळी विक्या आपल्या डाव्या हाताने ती पूजा मोडतो आणि त्यानंतर साध्या पाण्याने धुतो, बेलपत्र वाहतो, अक्षदा वाहतो आणि जप करून चालला जातो. कसे तुमचे भक्त आहे? हिच्यातलं तुम्हाला कोण आवडतं? प्रश्न विचारला भगवतीने. भगवंत म्हणतात, मला जो मोळी विक्या आहे तो आवडला. ती म्हणते, लोक भोळे म्हणतात ते खरंच आहे, यांना काहीच कळत नाही. आणि हीच भावना प्रत्येकीची असते, यांना काहीच कळत नाही. भगवंत म्हणते, मनामध्ये विचार ठेवू नको, किंतु परंतु ठेवू नको. का? तुला त्याचं प्रात्यक्षिक दाखव, कोण चांगला भक्त आहे तर. ती म्हणते, दाखवा आता, दाखवा. आणि भगवंतांनी उद्याची पूजा येऊ द्यायची वाट पाहिली. सकाळी नित्य नियमाप्रमाणे राजा आला, त्याने ती पूजा केली आणि पूजा संपन्न झाली आणि तो आता नमस्कार करणार आणि प्रदक्षिणा करणार. त्याच वेळेला भगवंतांनी लीला केली आणि ते मंदिर आता गदगदा हालायला लागलं. जसं समजा की भूकंप आल्यानंतर कंपन होतं तसं ते मंदिर हालायला लागल्यानंतर राजा तिथनं तात्काळ अर्धी प्रदक्षिणा सोडून पळाला आणि दूर गेला. सगळे त्याचे सेवक पळाले. भगवंतांनी सांगितलं, प्रकार पाहिला का? ती म्हणाली, त्याचं कोणतं चुकलं? स्वतःचा जीव प्रत्येकाने वाचवायला पाहिजे. सर सलामत तो पगडी पचास, तो जिवंत आहे तर नेहमी पूजा करेल. हे बघितलं ना? हो. ती म्हणते बघितलं. मग आता थोड्या वेळानंतर बघ, तो मोळी विक्या आला, त्यांनी ती पूजा मोडली. स्वच्छ पिंड, ती शिवपिंडी त्या पाण्याने धुतली, गंध लावलं, अक्षदा लावलं, पांढरं फूल वाहलं आणि बेलपत्र वाहलं आणि भगवंताला मनोमन नमस्कार केला. आता भगवंतानी तोच प्रकार केला. कोणता? मंदिर हालायला लागलं. आता यांनी लवकर पळावं की नाही? हा पळाला नाही, हा त्या पिंडीवरती ओंडवा पडला आणि त्या पिंडीला असं कवच तयार केलं आपल्या पोटाचं, पाठीचं. आणि भगवंताला विनवणी करतो, भगवंता मी मेलो तरी चालेल, परंतु ही पिंडी भंगता कामा नये, भंगायला नको. आणि पार्वतीने जेव्हा तो प्रसंग पाहिला तेव्हा ती म्हणतात, तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे.
आपल्या इथे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावं असं म्हटलं ना. का बरं म्हटलं? सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. मग ह्याला म्हणायचा भाव. आणि हा जर भाव नसेल तर काही किंमत नाही. आमचे नागपूरचे तुकडोजी महाराज सुंदर वर्णन करतात. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव शान मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव शान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला, देव बाजारचा भाजीपाला नाही. देवाचं देवत्व नाही दगडात, देवाचं देवत्व नाही लाकडात, देवाचं देवत्व नाही दगडात, देवाचं देवत्व नाही लाकडात, सोन्या चांदीत नाही देवाची मात, देव बाजारचा भाजीपाला नाही. ओ मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देवाचं देवत्व नाही लाकडात. लाकडाची मूर्ती केली. देवाचं देवत्व नाही दगडात, सोन्या चांदीत नाही देवाची मात, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. है ना. आता समोर येणारे दिवस सगळ्या माता भगिनींचे काजळ तिजीचे है ना. तिच्यामध्ये त्या मातीची किंवा त्या वाळूची शिवपिंडी करायची. महाराज म्हणतात मातीचा केला गणपती, परी माती न होय गणपती. मातीचा केला पशुपती, माती न होय पशुपती, परंतु पूजा पशुपतीस पावे आणि माती माती माझी सावे. तेवढ्या वेळापूर्वी आपल्या इथे मृण्मयी पार्थिव पूजा सांगितलेली आहे. मग त्यावेळेला तो भाव तिच्यामध्ये राहतो. ती पूजा कोणाला प्राप्त होते? त्या भगवंताला प्राप्त होते. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. तुमचा भाव जसा आहे त्याप्रमाणे देव तयार होतो. देव आहे तोच आहे. अनन्यास रक्षितसे पाव चाप पाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. तुमचा भाव देव बघतो, बाकी काही नाही देतो. तुम्ही किती रुपयाची रसीद फाडली, शेवटी तुमच्याजवळ होतं का? हा देह काळाचं भक्ष आहे. देह काळाचं भक्ष आहे. आणि तुम्हाला आम्हाला मिळालेलं जे धन आहे ते कुबेराचं धन आहे. त्या कुबेराने तुम्हाला वापरायला दिलंय. तुम्ही स्वतःजवळचं काय देतो आपण? देह काळाचा, धन कुबेराचं आहे. परंतु एखादी जर वस्तू दिली, एकाने एका मंदिरामध्ये सिलिंग फॅन दान केला. किती मोठी गोष्ट दान केली ना. त्या हंडीवरती स्वतःचं नाव लिहिलं. एका पातीवरती बायकोचं नाव, दुसऱ्या पातीवरती पोरीचं नाव आणि तिसऱ्या पातीवरती पोराचं नाव. आता तिथे नाव लिहिल्यानंतर सगळे फिरून राहिले गोल 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 गोल. आता ते हवा देऊन राहिले का? विचार जर केला तर. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा.
हा भाव पाहिजे. आणि हा भाव नसेल, न काष्ठते देवो न पाषाणे न मृण्मये भावो हे तिष्ठते देवो तस्मात भावो ही कारणम. फक्त भावच आहे. मग तो भाव तुमच्या संतांजवळ असो की तो भाव तुमच्या भगवंताजवळ असो, तेच पाहिजे. शेवटी संत आणि भगवंत काय वेगळे आहेत का? देवतेची संत, देवतेची संत, ते देवच संत रूपामध्ये आपल्या इथे आलेले आहेत. फक्त आपल्याला समजावं, आपल्याला कळावं म्हणून त्या भाषेमध्ये समजावून द्यायला. मग ह्या दोघांच्याही ठिकाणी भाव पाहिजे. तुकाराम महाराज आपल्याला सांगताना म्हणतात, परमार्थामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर काय करायचं? संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मग परमार्थाच्या मार्गात जायचं आहे तर संतांच्या पायावरती विश्वास पाहिजे आणि सर्व भावांनी त्यांचा दास झालं पाहिजे. असं जर झालं तर त्याचा परिणाम तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तो भगवंत आपल्याला प्राप्त होतो. तो कसा होतो बाकीचं निरूपण आपण या अभंगावरचं उद्या करूया. इथे निरूपणाची वेळ संपलेली आहे. निरूपणामध्ये अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगताना म्हणतात, संतांची या पायी, संतांची